अशी हिरवळ पसारली बघा पाऊस पडल्यामुळे. हे बघा हे का म्हणतात टायकाळू, टाकळो टायकाळो काय काय म्हणतात. तर ह्याची भाजी करतात आता सध्या कोवळं असं त्याच्यामुळे. आणि एका म्हणतात रानतुळस, तुमच्याकडे काय म्हणतात. जिकडे आपण शेणाचो आणि तो पिठाचो पीठ नाही कुंडो मिक्स करून जो गोळ टाकलो त्याच्यावर आता त्याने ही शेंडी टाकतलो. मस्त पडली आहे त्याने, एक नंबर पगळान पडली. हळू तुझी ताकद कमी झाली का मग जवळ पडतात. पहिली जुनं ताकदीन दोरात टाकल्या. हे बघा मंडळी मारले ना आता त्या का गावले. चल बरोबर काका उडान जातले बरं. असे 10-12 पावटी गावले ना का भारीच काम. कधी येतं काम नाही रे. धर धर जवळ धर. अगं एक बाबल्याक बोनी झाली पहिली. हा एक नंबर बाबल्या. थांब तो धर फोटो काढते थांब. आम्ही आता एक शेव आणलो बारीक, आता वरसून टाकलोय बघा. आता ह्याच्यावर शेंडी मारतलो ह्यो. शेव टाकून माणूस बघा वरती उभा. टाक अजून जरा. कसे लाडू गेलं. हा हे लाडू ठेव तू. हे लाडू घेऊ आणि खाऊ खाऊन टाकायची. जिथे गावले ते म्हणतो मी यायच्याच सोडते वरात गावडे. तुला तेवढे खेरवाड नदी ग्रामपंचायत एवढे माझ्या टाकून देतो तो नको माका तुका. हा लाव घरी हे बघा गावले 4-5 गावली ही का 4-5 बरं झालं. आधार पटकन आड. मंडळी नमस्कार, तुमचं स्वागत असतं माझ्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत. तर मंडळी आम्ही आज जातो मासे पकडून नदीवर. तर माझ्यासोबत असतात डॅनी, बाबलो आणि प्रशांत गावडे रेडी होतात. आम्ही पारंपरिक पद्धतीने आज मासे पकडतो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खाद्य माशांसाठी खाद्य बघा. ह्या माशांसाठी खाद्य शेण आणि त्याच्यात आम्ही कुंडो मिक्स केलो. काय भाताचं कुंडो राईस बरोबर. हा चला तर व्हिडिओ पूर्ण बघा. ही बघा ही आमची माय, सगळ्यांची माय. तर मंडळी आम्ही आता जातो नदीवर मासे धरू. नदी आमची किती 500 मीटर आहे. 500 मीटरवर राहा. चढा उतरलो खालते नदी. हे बघा मंडळीनू आता पावसात 8-10 दिवस चालू झाले. 8-10 दिवस झाले. ही बघा एवढी नदी आपली आता वाहक चालू झाली. आज पाऊस जरा कमी असल्यामुळे तर बघा जरा क्लिअर असा वरती. पाऊस कमी असल्यामुळे आज पाणी जरा कमी असा. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं मासे धरून जाऊया. हे बघा अजून खाद्य घेऊन दिलं कोंबड्या. आता हे बघा इकडे आमची नदी जाता खाली वेंगुर्ला समुद्रात जाऊन भेटता नदी. हां तर आणि भाताचं कुंडो मिक्स करून आम्ही आता तिकडे टाकतो आणि त्याच्यावरती शेंडी मारतो. आणि हे कोंबडीचे आतडे आणले त्याच्यामुळे आपण मासे तिकडे पटकन येतले आणि मग आपण शेंडी मारून त्यांना पकडतो. अच्छा बघूया आता कसे मासे पकडतात ते. प्रत्येकाने आपले मोबाईल सांभाळून ठेवणे. मोबाईल सांभाळते बरोबर. काय आणते लाईटीचे प्रॉब्लेम भरपूर असतात भाऊ आमच्याकडे सध्या. पाऊस चालू झालो का लाईट पहिली जातली, बाकी काय नाही गेलं तरी लाईट जातली पहिली. हे बघा एवढा नदीचं पाणी असं सध्या वाहता. हे बघा मंडळीनू नदीच्या बाजू आणि इकडे कोकणात आमच्या गावात वगैरे सगळीकडे अशी हिरवळ पसारली बघा पाऊस पडल्यामुळे. हे बघा हे का म्हणतात टायकाळू, टायकाळू काय काय म्हणतात. तर ह्याची भाजी करतात आता सध्या कोवळं असं त्याच्यामुळे. आणि एका म्हणतात रानतुळस, तुमच्याकडे काय म्हणतात तर मला कमेंट करून सांगा. आणि ह्याच्याकडे म्हणतात हे का म्हणतात आम्ही टायकाळू रानभाजी.
अशी बघा सगळीकडे इलो रान तुळस आणि टायकाळू भरपूर इलो सगळीकडे. हा बघा पहिले भाजी खूप ट्राय करायची, आता कोण नाही खाणत. दाखा अडे ही बघा ही गरी असा गरी एक आम्ही आता ह्या आतडे लायतलो आणि गरयेन पहिले मासे बघतलो गावतात काय, त्याच्यानंतर आम्ही शेंडियन मासे भरतलो. मग याकडे काय करतात बघा आता आतडे असत ती पाकत झाली काय रे मंडळींनी. आपण मे महिन्यात व्हिडिओ टाकलेलो तेव्हा सगळं पाणी आटलेलं. आता बघा परत किती पाणी झाला. आपल्याला मासे धरूक चालू केले. आपल्या सावकाश ओढा माझं कान बिन घेऊन जाशील आणि बाबा भाडे सुंदर होते. आता ही काय पद्धत नवीन बघली मी. हा बाबा नाही बघा ही वेगळी अजून एक पद्धत. दांडको असं आहे लांबच्या लांब काठी, तर त्या का आता हे आतडे बांधतलो. त्या आतड्याच्या वासान बिळातले मासे बाहेर येतील. होय मरे सांग बरं काहीतरी त्याने सुटाचा नाही मग हाडे घरी लायले नाडे आपल्या एक तरी मासो काढ. ही बघ पद्धत बघ लेंड्याची नवीन पद्धत. काय बांधता सकाळी मला बाणाचा लागता बांधला काय मग ना मासो अजिबात बाहेर पडत नाही. बांधला काय कुर्ली बिल्ली असा तर सोमती धरतरी आपल्या गावले पायूच वडताना सामावून वडा कुर्ली आमक बिल्ली असा ती सोमती धरतरी वरती येते डायरेक्ट. कुर्ले बाबल्या मासे माका बाबलो मासे धरता. आपल्या बोनी जाऊ नाही अजून गरी करतले बोनी गरी टाकल्या बुतूत पटकन ओढीत तर भाई दिसता बाकी काय नाही. माहिती घाल रे तिकडे राहते संदीपल्या हां हे बघा असं बांधल्यान आता बांधला. आता या एका साईडीक याक घालू आहे याक दुसऱ्या साईडीक घालू आहे. असं घालून मासे मगीन वडा येतात एका साईडीक सर का बिडा आहोत बिया आहोत या घरी घातले बघा मासे असे ह्या येतात वडा येतात त्याचा मासा. आठवडा खाई गेले बांधले आठवडा काढले आता वरचं घे नंबर बार ठेवू नको. चढू होती व्हायची की त्याची ह्या आठवड्यात नानच लावतो घ्या नको मोठं लायले म्हणून ते खाणे नाही असा करूचा लागता पुरा. त्याचं आता काय करतो गोळ गोळ करून ह्याच्यात पाणी आता कोय म्हणजे हा छान घातल्यान जास्त आणि कुणो घातल्यान कमी. कुणू खूप झालो मॅडा खालते बरे ना कुणू मी घातलं माका माहिती सांगतोय मग तो डबो अर्धो डबो होतो हो मग अजून मुळात बघ सारखं कोलसय. हे का म्हणते तुमका जरा बघून विचित्र वाटतला पण असं कुंडो आणि शेण मिक्स करून त्यामागे एका ठिकाणी गोळ करून ठेवायचं लागतं थोडा वेळ. मग तिकडे मोठे मोठे मासे येतले त्याचे वासन खाऊचे खावा आणि मग त्याच्यावर शेणी मारायची तर मग मासे गावतात. कसे ते दाखवते बघित राहा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा मग समजतं. कोणाकोणाक माहीत असतं कोणाकोणाक माहीत नसतं. खाण्याचा बरा वाटतं खड्डा काढूचं लागतं खालती. हां खड्डा काढलो त्यानंतर त्या ह्याच्यात पुरचं लागतं पुरला काय नंतर असं निस्ता ठेवला तर हवान जा त्याला हवान ना त्याला नुसता तू थेल्यान बुडवून त्यांनी वरती वाईट सक्यावर टाकायचं वरती आणि बाकीचा आता उडवून टाकायचा पुरा. परत मासे वडा येतो बाहेर. अरे बापरे ह्यो रे कोण इलो कुमरलचो पिंटो इलो कुमरलचो पिंटो पळाता बघ कसो चोर कसो. सर गोळ घालतात बघा दुसरं मारतो नाही ना हां थोडे नाही मग थोडे मार पळा दिले मासे ते
हे बघा पाणी किती आहे आता जोरात. इकडेच आम्ही गणपती विसर्जन करतो आमचे. हां खालती म्हणून झाली. इकडे कुमरेलचे भावी सरपंच रोहित धुरी यांचे आगमन झालेले आहे. तर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावे ही नम्र विनंती. काका ह्या कसलं झाड रे? कलम 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 म्हणजे कसलं? आता सोनं लुटतात का? ओके ओके ओके. आपल्याकडे सिद्धेश्वराच्या मंदिराकडे जर असला झाड असा ना कायचं रुजलं रुजलं कसायचं का लायला रुजलं असतं ना. हो देव कलम कलम. आणि हा वडाचा झाड असा. इकडे आम्ही गौरी इकडून गौरी नेतो आम्ही गणपतीच्या वेळी गौरी पूजन करू. हे बघा मासे आपला चिकनचे आचडे लावून काय मासे गावाक न आता काढू लायल्यान बघ. या काढू लावून तरी मासे गावतात काय? मासे धरू गरेन धरूचे असले ना तर पेशन्स होईल. पेशन्स असले तर मासे गावतले. लगेच गेल्या गेल्या मासे गावतले असं काय नाही. नाही त्यांना होय मा धीर होय धीर. नाही बघा चढतला काढला आणि हडे टाकला ना आता असं काय नाही काय करीत राहा तरच गावतले मासे. नाही तर आत्ता गेलो चल चल एक मारिया वडाळा आणि चल वाटेक लाग्या तसे मासे गावाचे नाही. ही बघा बाबल्यान काय धरलं शेतका 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 धरली आहे. झोपर जायचं बावल्या एक नंबर. धर धर जवळ धर. अगं एक बाबल्याक बोनी झाली पहिली. हा एक नंबर बाबल्या. थांब तो धर फोटो काढते थांब. एक नंबर बाबल्याची बाबीची. हलता म्हणा सांगते हा थांब इलय इलय काका पिशेट टाकते का? ही बघ ह्या नदीत तांबूशी हा पिवळी. ह्या बघा म्हणते मग अशी आपण एकदा स्टार्टिंगला गावला त्या काळुंद्रा म्हणतात. या बघा काळुंद्रा एक नंबर. हे बघा अशी शेंडी मारूची तुमका टेक्निक दाखवता त्याने. राऊंड राऊंड घ्यायचे लागतात पहिले. राऊंड घेतल्यानंतर पहिली ना पुरी अख्खी घ्यायची लागतं अशा हातात. हातात घेतल्यात तर थोडी ह्या ना ती हातात घालायची पुरी थोडीशी बाजू. हां का ही थोडी थोडी बाजू हातात दुसऱ्या हातात घ्यायची आणि अशी घ्यायची आणि अशी डायरेक्ट टाकायची पुरी. हां पण ते काय जरा ताकद लागतं. पुरी ताकद आपणाला वाटतं इझी पण ताकद भरपूर लागते. त्या साधारणच्या माणसाचं काम नाही. तर आता बघा जिकडे आपण शेणाचो आणि तो पिठाचो पीठ नाही कोंडो मिक्स करून जो गोळ टाकलो त्याच्यावर आता त्याने ही शेंडी टाकतलो. मस्त पडली आहे त्याने एक नंबर. पगळान पडली. हळू तुझी ताकद कमी झाली का मग जवळ पडतात ते. पहिली जुनं ताकदीन जोरात टाकल्या. असं असं काहीतरी या. ए आड 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 पिशी आड पिशी आड. चल वरती घेऊन चल वरती घेऊन चल. घ्या हां 2-3 दिसते माहीत झायलात की त्यात मासो कसले पिशी आणलं दाखय मासो गावलो तो मही गावलं. म्हणजे 2-3 खवळ्याचे खवळं टाकून देतो तो नको माका तुका. हां लाव गरी गरी हां हे बघा गावले 4-5 गावली ही का 4-5 बरे जाऊ आड पटकन आड नानाची. हे मासे आहेत ना हे खवळे दाबून ठेवते का दाबून ठेव. ह्या मंडळी 4-5 खवळे गावले ह्याच्यात एक मळी गावली. असे 10-15 वेळा मारले का आपणाक भेटले चांगले चांगले मासे पुढे पुढे हळूहळू. ज्यानीच्या सांगता त्याच्याप्रमाणे काळोख पडलो काय जरा जास्त गावतील होय मरे. पडलो मासं सगळं बाहेर पड. अशा प्रकारे प्रशांत गावडे इथे शेंडी मारायचा ट्राय करत असताना
अरे बाबा पडली हा, व्हायची पडली पण दोरी धर योग तरी का हो, शनी मारलेला तो फायदा जाऊ ट्रेनिंग देतात, ट्रेनिंग शनी मारूची ट्रेनिंग. दुसरा हा बिरडा घेतलो असा धरलं का झाला का ह्या का चढव नेले अर्धवट दाखव नको हा, व्यवस्थित दाखव. असं धरलं हा असं धरलं पाटकडे बघ कसो हा धरल्यान तो हा. धरलं का झाला म्हणजे टाकू वाढा तो तुझ्या अर्थ गोल गोल फिरायचा ना. मारते बघा हाय हाय मार आधी नाही नाही ह्याच्यावर बघा चालेल मी आता मारते ना. बघा कसं धरल्यान. जे शनी मार म्हणते ते दिसतं ना रे. खैर आहोत ते थोडंस ना दोन भविष्यातलं मग असो काढ. हा हे बघ योग खवळा 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 तीन आहोत रे. 2-3 आहोत. हो मयो योगा मळगावकर योगा मळगावकर योग मळगावकरी वाट बघतात आणि मुंबई माशांची. अरे ह्या काहीतला बाय नाही हिला पिंकी पिंकीला मरे ह्या पिंकी पिंकीला मरे व्हिडिओ करू गेलो आता का पत्तराचो कर आता तो करो ए खिशातलो काढ खिशातलो. होय काय तो ना रे ना खिशातलो खिशातलो का डेमको काढशील खिशातून. ओके हो बघ खवळो तांबड्या पीस असतो अरे खरखरीत राजा. मासे बघ किती खावले बघ बरीच धावली कडी जातली मग कडी एक मोठा मंडळी. तो बघा आम्ही आता एक शेव आणलो बारीक, आता वरतून टाकलोय बघा. आता ह्याच्यावर शेंडी मारतो ह्यो शेव टाकून माणूस बघा वरती उभा. टाक अजून जरा. हा चल गेलो होऊन गेलो पटकन टाक. गाडी धरून टाका गाडी धरून. होय शेव टाकलं वरून आणि त्याच्यावर आम्ही शेंडी मारली. शेवाक मासे येतात धरू. हे बघा मंडळी मारले ना आता त्या गावले. चल बरोबर काका बरोबर उडान जातले बरं. असे 10-12 पावटी गावले ना का भारीच काम कधीचं काम नाही रे. हो ते दुसरे मुठले काय मारते ते काय मारतो मगाशी ठेवून गेलेलो. तुम्ही कोणतो कोण खेळ जातात. कडी झाली टेन्शन नाही. ज्यांना हल्ल्यानंतर त्याचं वासानं येतात. हे बघा मंडळी ही आमची जुनी आडी साकव जुनं साकव. पहिला पूल आमचा खाली होता त्याच्यामुळे पुलावरून पाणी गेलं की मग सगळे साकवाचा वापर करायचो. तिकडून आम्ही जोतार पण जायचो तर शेती करूसाठी याच्यावरून जावतो. आता कोण वापरला नाही एवढा नाही म्हणजे वापरण्यात बनत झालं कारण पूल वाढवल्यामुळे पाणी वरून जाणं नाही त्याच्यामुळे कोणाक साकवाची आता गरज वाटणं नाही. हे बघा साकवावरून नदी आमची कशी दिसतं मस्त. हे बघा इकडे काहीतरी प्रकार करतात परत शेव टाकून मासे धरतो तो आपण बघूया. शेववालो बघ शेववालो शेव खिशातून आणल्या. पुढे धरून टाक टाकतीन तू फेक शेव फेकता बघा. गेलो 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 टाक मार मार मासे खाई
पुढे टाकू होय हा तुझ्या पुढ्यात टाका घे येतो बस झालं फक्त शेव सोपलं माणसाक शेव नाही पण माझ्याक शेव ते बघ तिसर ते बघ तेव्हा गेलो असतो ना लेणी ते बघ हे थांब कसलं उमाळला बघलो लेणी ठेव पुढे पुढे रावलो मासो पुढे रावलो लेणी ते हॉटेल जा चौकात बुदून आहेत खराब होती आणि तशी चांगली ना गरम झाला खिशात गणले दोघांच्या मध्येच पार्टी तसं एकदम खराब चांगलं होते जुना कामा लोखंडापासून पाठ ठेवा लोखंडापासून हे ह्या हड जाऊ नको हा बघ का आला बघा मंडळी तिकडे जरा मासे आमका कमी गावले त्याच्यामुळे आम्ही आता दुसरीकडे जातो नदीच्या जरा खाली जातो आम्ही दुसरीकडे आमच्या देवथरकळाचं मंदिर आणि आपला खाली काळोबाचं मंदिर आहे या जी झाडी असतात त्याच्या खाली सगळी ही वनराई आहे त्याच्या खाली आमची नदी आहे ना दोन्ही पाय बाहेर वरती जातो तो कडे गेलो बघ अरे पडा तरी आमका व्हिडिओ तरी हे बाबल्या व्हिडिओ पुरतो तरी पड हे बघा मंडळीनो हे परब आणि सावंत यांची घरं असतात खाली त्याच्या खालची नदी आहे इथे पाणी अडवतं ते सर तो माठ पडलो कधी हे बघा इथून खाली सगळा होडावडा चालू जाता होडावडे गाव होडावडे नदी तर नदी इथपर्यंत ते बघा शाण टाकतात मध्ये घास ये मरे पुढे ये पुढे नाही पडत ये बघा सर तो वारात पडतो हो दिसतोय ये बुद्धू रुडकी मार हो दिसतोय अरे बॉडीगार्ड बघा बॉडीगार्ड स्टील बॉडी हो स्टील बॉडी मध्ये ए खडा होता टमरेल मासे धरू माणूस बघा यो आणि बघणारे चार बघा म्हणजे गावाकडची नदी जिथे गावले ते म्हणतो मी यायच्याच सोडते वर गावडे तुला तावडे खेरवाड नदी ग्रामपंचायत एवढे पहिलं पडलं बाहेर बांधलं टाकले बाहेर गाय काय मागतो जाणतो हा मग आजो मेला तुझं होय कसे लाडू गेलं हा हे लाडू ठेव तू हे लाडू घेऊ आणि खाऊ खाऊन टाकायची म्हणून मी खातोय
नदी वाहता बघा कसली ती. चला 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 त्याने गावड्या इथे मारताना शेंडी काळक पडलो. आता मासे गाव या त्यांच्या बरोबर पडांग नाही शेंडी जवळ पडली. हे बघ कसे जादू जादू तो गुलाबी जादू पिवळो जादू आणि जवळ सफेद जादू तो उघडो जादू तिकडे मोठं खोळ गावलो या मस्त दाखव बाबल्या. ग्रामपंचायत तळवडे एकतर गावलो पण होती इली रे बाबा. मोठं गावलं मध्ये खूप मोठं. आणि पिता हे बघ हातात घे. मेला तो तरी गावलो काय रे असे दोन गावले मळी अरे माझं मग गावलो मस्त. आणि थोडं आभार खूप पडलेलो अरे बॉडीगार्ड वाटला रे बिलपो सावधाच पडलेलो. ग्रामपंचायत तळवड्याची बादली माशांसाठी वापरतो. बोल. आता आम्ही 2 नद्या टिट्टो म्हणतो कशा तर रडेसून एक नदी येता आडेल आहेत ना कांबळेवीर करून रडेसून येतात ती माळगाव असून मळगाव तळवडा नदी नदीचा संगम. एकत्र मिळतात आता आम्ही 2 नदीचे टिट्टो दोन नाही तर तिथं तो डायरेक्ट हडावडाक जाता हा आणि मोचे माड मार्गे समुद्रात जाऊन ते भेटतात. मागे समोर होता. ही बघा परत एकदा तुमचं दाखवतंय. ही इकडून एक नदी इली जी आडेलेतून इली आणि दुसरी जी नदी असा ही आपल्या मळगाव तळवडामधून इली आणि इकडून ही एकत्र भेटली दोन्ही नदी आणि हडावड्यात गेली. हडावडा मार्गे मोचेमाड आणि तिकडून समुद्रात जाऊन भेटली. चला 2 न्हायचो तिटो म्हणतो मी आता. हे बघा मंडळीनो किती वेळ झाला रे आपला 1-2 तास झाले. 2-2.5 तासाच्या अथक प्रयत्न आमका इतके मासे गावले. हे बघा हे बघा एवढे मासे गावले. चला तर मी या व्हिडिओचा एंड करतोय. तर मंडळी आजचा व्हिडिओ मी ह्याच्यावर स्टॉप करत आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. देवा काळजी.